प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परीक्षेचे दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि तणावाचे असतात. वर्षभराची मेहनत या काही तासांच्या पेपरवर अवलंबून असते. मात्र कधी-कधी नियती अशी काही वळणं घेते की समोर असलेल्या ध्येयापर्यंत पोहोचणं अशक्य वाटतं. अशीच एक थरारक आणि प्रेरणादायी घटना पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथं घडली आहे, जिथे एका पोलीस अधिकाऱ्यानं केवळ आपले कर्तव्यच बजावलं नाही, तर एका मुलीचं शैक्षणिक भविष्य वाचवून माणुसकीचं दर्शन घडवले. ही गोष्ट कोलकातामधील एका सामान्य कुटुंबातील मुलीची आहे. ज्या दिवशी तिनं बोर्डाचा महत्त्वाचा पेपर होता, त्याच दिवशी तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या आजोबांचं निधन झालं होतं. घरातील सर्व मोठे लोक आणि नातेवाईक अंत्यसंस्काराच्या विधीसाठी स्मशानभूमीत गेले होते. घरात ती मुलगी एकटीच उरली होती. एका बाजूला आजोबाच्या निधनाचं तीव्र दुःख होते आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा. अशा कठीण परिस्थितीत मानसिक स्थितीत ती घराबाहेर पडली. घरातून निघायला तिला उशीर झाला होता. जेव्हा ती हावडा ब्रिज परिसरात पोहोचली तेव्हा तिला जाणवलं की परीक्षा सुरू व्हायला फक्त 10 मिनिटं उरली आहेत. रस्ता प्रचंड रहदारीचा होता आणि परीक्षा केंद्र तिथून बरंच लांब होतं. वेळेत पोहोचलो नाही तर वर्ष वाया जाईल या भीतीनं ती मुलगी भर रस्त्यात रडू लागली. ती येणाऱ्या जाणाऱ्यांकडे मदतीची याचना करत होती, पण गर्दीच्या वेळी कुणालाही थांबायला वेळ नव्हता. त्याचवेळी हावडा ब्रिज ट्रॅफिक गार्डमध्ये तैनात असलेले इन्स्पेक्टर चक्रवर्ती यांचं लक्ष त्या रडणाऱ्या मुलीकडे गेले. त्यांनी तात्काळ तिच्याजवळ जाऊन विचारपूस केली. जेव्हा त्यांना समजलं की परीक्षेला केवळ 10 मिनिटं उरली आहेत, तेव्हा त्यांनी एकही क्षण वाया न घालवता तिला आपल्या सरकारी वाहनात बसवलं. परंतु रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता वेळेत पोहोचणं अशक्य वाटत होतं. इन्स्पेक्टर चक्रवर्ती यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी तत्काळ कंट्रोल रूमला संपर्क केला आणि एका विद्यार्थिनीच्या भविष्यासाठी त्या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याची विनंती केली. सामान्यतः ग्रीन कॉरिडॉर ही सुविधा केवळ गंभीर रुग्णांच्या रुग्णवाहिकेसाठी किंवा अवयव प्रत्यारोपणासाठी वापरली जाते, जिथे सर्व ट्रॅफिक सिग्नल एकाच वेळी हिरवे केले जातात. एका विद्यार्थ्यासाठी अशी अवस्था करणं ही दुर्मिळ घटना होती. पोलिसांच्या त्या वाहनानं सुसाट वेगानं रस्ता कापला. पोलिसांच्या तत्परतेमुळे ती मुलगी बरोबर परीक्षेच्या वेळी केंद्रावर पोहोचली. इन्स्पेक्टर चक्रवर्ती यांनी तिला केंद्रात सोडलेच, पण तिची भीती घालवण्यासाठी तिचं मनोबल वाढवले आणि तिला परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. आजोबांच्या निधनाचं दुःख विसरून ती मुलगी शांतपणे पेपर देऊ शकली, याचं संपूर्ण श्रेय कोलकाता पोलिसांना जाते. ही घटना जेव्हा कोलकाता पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केली तेव्हा संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला. खाकी वर्दीच्या मागेही एक हळवे आणि मदतीला धावून जाणारे हृदय असतं, हे या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. संकटाच्या वेळी जर योग्य वेळी मदत मिळाली तर कोणाचंही आयुष्य सकारात्मकरित्या बदलू शकते. हाच धडा या घटनेतून मिळतो. तुम्हाला या घटनेवर आधारित एखादी सोशल मीडिया पोस्ट किंवा बातमीचा मसुरा तयार करून हवा असल्यास सांगा, मी मदत करेन.